नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक सविस्तर बातमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं पुण्यामध्ये आगमन झालंय. पुणे विमानतळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शहा यांचं पुणे विमानतळावर स्वागत करण्यात आलं. तर चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील अमित शहा यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. अमित शहा यांचा आजचा मुक्काम हा पुण्यात असणार आहे. तर उद्या रायगडवर जात छत्रपती शिवाजी महाराजांना अमित शहा अभिवादन करणार आहेत. अमित शहांचा रायगड दौरा असणार आहे. पुण्यामध्ये आजचा त्यांचा मुक्काम असणार आहे आणि पुण्यामध्ये ते पोहोचताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. दरम्यान अमित शहांचा दौरा नेमका कसा असणार आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पाचाड गावात राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन अमित शहा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 पर्यंत रायगड किल्ल्यावर मुख्य कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल. त्यानंतर दुपारी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि तटकरेंच्या भेटीनंतर अमित शहा हे मुंबईकडे रवाना होतील. रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहांची महत्त्वाची बैठक होईल. अमित शहांचा मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम असेल आणि त्यानंतर 13 एप्रिलला अमित शहा हे दिल्लीला रवाना होणार. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. उद्धव ठाकरे केवळ मासे मटण खाण्यासाठी कोकणात येतात असा हल्लाबोल नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय. त्यामुळे ते आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे मासे बंद ठेवायचे असं हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचा टोला त्यांनी लगावलाय. काही मंडळी हिंदू धर्माचे ठेकेदार बनण्याचा प्रयत्न करतात अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. आम्ही हिंदू आहोत पण आमच्यासाठी संविधान महत्त्वाचं आहे असं देखील ठाकूर म्हटलंय. ड्रग्ज आणि अंमली पदार्थांबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची तस्करी कमी करण्यासाठी यंत्रणा काम करते आहे. ड्रग्ज माफियांविरोधात कडक कारवाई केली जाईल, कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिलाय. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राहाता तालुक्याच्या तहसीलदारांची भेट घेतली. शिर्डीमधील भिक्षेकरूंच्या मृत्यूनंतर तहसीलदारांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही आणि यावरून बच्चू कडूंनी तहसीलदारांना जाब विचारला. दोषींवर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. हिंगोलीच्या येडूद गावातील अदिती सरकटे ही मुलगी छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयामध्ये उपचार घेत होती आणि या रुग्णालयामध्ये प्रशासनाकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला. औषधांचे दर अधिक आकारले जात असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्यातील शिक्षकांची आढावा बैठक पार पडली. ग्रामीण भागासह आदिवासी भागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढवणाऱ्या शिक्षकांशी भुसेंनी संवाद साधला. राज्यातील शिक्षकांचं अशैक्षणिक काम कमी करण्यासाठी 15 दिवसात निर्णय घेणार याबाबतच्या समितीनं आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केलाय. विद्यार्थ्यांना उन्हाळ्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच पॅटच्या परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. मुंबईत टँकर चालकांचा संप सुरू असल्यानं काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बदललेले नियम आणि टँकर चालकांच्या मागण्या यातून सुवर्ण मध्य साधत सामान्य जनतेला त्रास होणार नाही या दृष्टीनं तातडीनं तोडगा काढावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले. वित्त खात्याच्या सचिवांसोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक पार पडली. दरम्यान 7 तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणारच असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. काही अधिकाऱ्यांच्या चुका झाल्या, आता पुढे होणार नाहीत अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. थोरले प्रतापसिंह महाराजांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. प्रतापसिंह महाराजांनी सर्वप्रथम त्यांच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय. उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाची शक्यता आहे. उदयनराजेंच्या वक्तव्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झालेत. प्रतापसिंह यांचं कार्य काय? प्रतापसिंह म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो का असा सवाल त्यांनी विचारला. उदयनराजे असं बोलणार असतील तर आम्हाला देखील बोलावं लागेल असं हाके म्हटले. उदयनराजेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. उदयनराजे राजा आहेत, आम्ही प्रजा आहोत, आम्ही त्यांच्या विरोधात कसे बोलू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आता एक मोठी बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. कारण राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी अमित शहांनी स्नेहभोजनासाठी त्यांना आमंत्रण दिलंय आणि अमित शहांनी ते निमंत्रण स्वीकारलंय आणि त्यानंतर अमित शहा सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत. नागपुरात प्रहार संघटनेच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता. शंकरनगर चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली, मात्र थोडं पुढे जाताच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये देखील प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके यांच्या निवासस्थानाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मशाल आंदोलन केलं. पुण्यात एमपीएससीच्या उमेदवारांनी पुन्हा आंदोलन केलं. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्या उमेदवारांना ताब्यात घेतलं. परवानगी नसतानाही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानं ही कारवाई करण्यात आली. दरम्यान पुण्यातील एमपीएससीच्या उमेदवारांनी आपलं आंदोलन तुर्तास स्थगित केलं. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं 1 मे रोजी अनावरण होणार आहे आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या पुतळ्याचं 70 ते 75% काम पूर्ण झालंय. फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्टीकरण दिलंय. हा सिनेमा ब्राह्मण समाजाच्या विरोधात नसून सेन्सॉर बोर्डानं जेवढे बदल सांगितले होते त्याप्रमाणे बदल करण्यात आलेत असं महादेवन म्हटलं. पुण्याच्या भिगवणमधील ग्रामसभेत गदारोळ झाला. भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की करण्यात आली. माढा तालुक्यातील हेमा धडे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान रुग्णालयामध्ये अस्वच्छता असल्यानं महिलेवर प्रसूतीनंतर स्वतःच रुग्णालयाची सफाई करण्याची वेळ आली, तर पतीला देखील अस्वच्छ शौचालय साफ करावं लागलं. दरम्यान स्वच्छता कर्मचारी येत नसल्याचं वरिष्ठांना कळवलेलं आहे, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रभादेवीमध्ये बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू आणि छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आठवलेंनी बाबासाहेबांनी वापरलेलं व्हायोलिन वाजवण्याचा आनंद घेतला. विकासाच्या दृष्टीनं आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांना दत्तक घेत असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास असून या भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाहीये, असं देखील ते म्हटले. सिंधुदुर्गाच्या नांदगाव वाघेरीमध्ये कृषी बाजार समितीचं नवं मार्केट यार्ड उभारलं जाणार आहे. खासदार नारायण राणे, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन करण्यात आलंय. दरम्यान नामफलकाचंही अनावरण करण्यात आलं. सिंधुदुर्गाच्या कुडाळ तालुक्यातील प्रकाश बिडकर बेपत्ता प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय. बिडकर कुटुंबियाला तातडीनं न्याय देण्याची मागणी वैभव नाईक यांनी केली आहे. बदलापूरकरांचा लोकल प्रवास आणखी जलद व्हावा यासाठी रेल्वेकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकापुढील शहरातून नवी मुंबईत येणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळे या मार्गावर आणखी एक रेल्वे स्थानक होणार आहे. शिधापत्रिका धारकांना रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर 15 दिवसांच्या मुदतीमध्ये रहिवासाचा पुरावा देऊ न शकणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्यात. या शोध मोहिमेमध्ये एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका तसंच एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाहीये, याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले. विरोधाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरला आहे. संघाचे स्वयंसेवक आता लोकांमध्ये जनजागृती करणार आहेत. देशातील अनेक भागात या संशोधन विधेयकाच्या विरोधात आंदोलन झालं. पश्चिम बंगालमध्ये हे आंदोलन हिंसक बनलं होतं. त्यानंतर संघ मैदानात उतरलाय. मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास सुकर करणाऱ्या 2 मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. मुंबईकरांच्या सेवेमध्ये 238 एसी लोकल लवकरच दाखल होणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई वन कार्ड हे मल्टी मॉडेल स्मार्ट कार्ड महिन्याभरात प्रवाशांना उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कला अध्यापक विद्यालयातील सेवेस 12 आणि 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना आता निवड आणि वरिष्ठ वेतन श्रेणी मिळणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं पात्र शिक्षकांची नोंदणी सुरू केली आहे.
सोलापूरसाठी 15 ते 30 मे दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे। याची सुरुवात गोव्यापासून होणार आहे। नंतर मुंबईला देखील विमानसेवा सुरू होईल असं आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। विमानसेवेमुळे सोलापुरात उद्योग, गुंतवणूक आणि आयटी पार्क उभारणीला वेग येईल असंही जिल्हाधिकारी म्हटलं। पुण्याच्या कात्रज परिसरातील आगम मंदिर इथे मुख्य दाब जलवाहिनीमधून होणारी गळती थांबवण्याचं काम करण्यासाठी आणि राजमाता भुयारी मार्ग इथे स्थापत्यविषयक कामं केली जाणार आहेत। त्यासाठी 17 एप्रिल रोजी कात्रज परिसरातील पाणीपुरवठा बंद असेल। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै ऑगस्ट 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांना देखील संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या दृष्टीने नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे। नक्षलवाद रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे प्रयत्न केले असून आता या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं समोर आलंय। पुढील वर्षी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचं पूर्णपणे निर्मूलन करण्याचा निर्धार मोदी सरकारनं घेतलाय। पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपी बसनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। लवकरच पीएमपी बसमध्ये एआय आधारित कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पीएमपी एआयचा वापर करणारी देशातली पहिली प्रवासी वाहतूक संस्था असेल।